आणि राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीच्या दौऱ्यावर होते। पंतप्रधान मोदींनी आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावं अशी साथ त्यांना आधी जरांगेंनी घातली होती, तर मोदींनी जरांगेंची भेट घ्यावी अशी मागणी ठाकरेंकडून करण्यात आली होती। मात्र मोदींच्या या संपूर्ण दौऱ्यात मराठा आरक्षणाचा साधा उल्लेखही केला गेला नाही। राज्यातील नेतेही आरक्षणावर मोदींसमोर चुप्पी साधताना दिसून आलेत। त्यांनी आरक्षणावर एकही शब्द काढला नाही। मग सवाल हाच उपस्थित होतोय की राज्यातील सर्वात ज्वलंत प्रश्नावर नेते गप्प का आहेत? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे ही मागणी मोदींसमोर का ठेवली नाही? या सगळ्यावर आज आपण आता चर्चा करणार आहोत आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत अनिश गाडवे ठाकरे गटाचे प्रवक्ते जोडलेले आहेत, करण गायकर मराठा क्रांती मोर्चाचे प्रवक्ते आहेत, आदित्य फत्तेपूरकर धनगर आरक्षण समितीचे प्रवक्ते आहेत। तुमच्या सर्वांचं न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे। आणि माझा पहिला प्रश्न हाच आहे, वारंवार मराठा आरक्षणासाठी तरुण जे आहेत ते आत्महत्या करतायत आणि आपल्याला टोकाची भूमिका घेताना पाहायला मिळते आणि या सगळ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर आहेत आणि तरीही या दौऱ्यात एकही मराठा आरक्षणाबद्दल चकार शब्द त्यांनी काढलेला नाही। मला माझा पहिला प्रश्न करण गायकर यांना आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येतात आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे त्यांच्या सोबत असताना मराठा समाजाची एक मागणी होती की नरेंद्र मोदी साहेबांनी, देशाचे ते पंतप्रधान आहेत आणि सर्वस्वी लोक सर्वोच्च ज्या सभागृहात ते बसतात तिथं मराठा आरक्षणाचा कायदा सुद्धा पारित होऊ शकतो। जर नरेंद्र मोदी साहेबांना मराठा आरक्षणाबाबत जर या राज्यकर्त्यांनी कुठलीही कल्पना दिली नसेल तर हे मोठं दुर्दैव आहे। आणि मग हा सगळा गौड बंगाल जो काही उभा करून जो काही आम्हाला बाहू दाखवला जातो का मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही सर्वपत्री चांगला निर्णय घेतोय, आम्ही मदत करतोय, आम्ही छत्रपतींची शपथ घेतोय, आणि दुसरीकडे साधं देशाच्या पंतप्रधानांना याबाबत सूचना सुद्धा किंवा माहिती दिल्या जात नसेल तर हे मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळ्यात घातक पाऊल राज्य सरकारचं आहे असं मला वाटतं। बघा, या देशामध्ये लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी काय बोलावं किंवा कोणी काय म्हणावं याला काही बंधन नाही, पण एवढा मोठा प्रश्न या राज्याचा आहे जो सध्या सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे, ज्याच्याकडे सगळा महाराष्ट्र लक्ष ठेवून आहे। या महाराष्ट्रामध्ये आरक्षणता माजवायचा जो काही प्रयत्न काही घटकांकडून चाललेला आहे हे सगळं असताना न्यायिक मागणीसाठी जरांगे पाटील त्या ठिकाणी बसलेत। आमचे तरुण आत्महत्या करतायत, त्या आत्महत्या करणाऱ्या तरुणांना माझी विनंती आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण मराठा बांधवांना सुरुवातीला की बाबा आत्महत्या करून आपल्याला आरक्षण मिळणार नाही, तर आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारवर दबाव आणून आपल्याला ते आरक्षण मिळवायचंय। तुमच्या आत्महत्या करून जर आरक्षण मिळत असेल तर त्या पंतप्रधानांनी एवढा मोठा विषय, सेन्सिटिव्ह आणि एवढा गांभीर्यपूर्वक विषय असताना त्याच्यावर न बोलणं म्हणजे राज्यकर्त्यांच्या मनात मराठा समाजाला फसवण्याची पूर्ण तयारी झालेली आहे। यांना यांच्या निवडणुका, यांचा प्रचार, यांच्या पक्षाचा अजेंडा हा मराठा आरक्षणापेक्षा जास्त वाटतोय, हे आजच्या या मोदी साहेबांच्या सभेतून स्पष्ट होताना दिसतंय। म्हणजे दुसरीकडे आम्हाला खेळवत बसायचं आणि एकीकडे यांच्या राजकीय अजेंड्याचे सगळे कार्यक्रम साध्य करायचे, हे बरोबर नाही। महाराष्ट्रात आपण बघितलं असेल, रोज शेकडो गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना, आमदार खासदारांना, मंत्र्यांना बंदी घालायचं काम आंदोलनाच्या माध्यमातून सुरू असताना इतक्या मोठ्या प्रश्नांवर जर त्या ठिकाणी चर्चा होत नसेल तर निश्चितपणे मराठा समाजाला गाजर दाखवण्याचं पुन्हा एकदा या सरकारकडनं चाललंय असा आमचा आरोप त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणच्या सगळ्या लोकांनी मराठा क्रांती मोर्चाचा आपण बघितलं असेल तर आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता। सकाळपासून आपले सगळ्या मीडियाचे सगळे चॅनल त्या बातम्या दाखवत होते आणि दुसरीकडे काही ठिकाणी आमचे तरुण आक्रमक होत आहे, काही ठिकाणी आत्महत्या करताय। मग या प्रश्नांची जाणीव राज्यकर्त्यांना नाहीत का? म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, हा ढोंगीपणा होता का तुमचा? अहो, एकीकडे तुम्ही म्हणताय की आम्ही आरक्षण देण्यासाठी आहोत, आमच्यावर विश्वास ठेवा। कसा विश्वास ठेवणार? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला उत्तर द्यावं। तुम्ही जर देशाच्या पंतप्रधानांना मराठा आरक्षणाचा प्रश्न सांगणार नसेल तर तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? कसा मराठा समाजाने तुमच्या शब्दाला मान द्यायचा? ही सगळी कूटनीती महाराष्ट्रात खपून घेतल्या जाणार नाही। मराठा समाजाला जर तुम्हाला आरक्षण देता येत नसेल तर स्पष्ट करा, परंतु आम्हाला खेळवत बसू नका, आमच्या मनसुब्यावर पाणी फेरू नका। तुमच्या या चुकीच्या धोरणांमुळे
आज मराठा तरुण आत्महत्या करतोय, फक्त यांच्या चुकीच्या धोरणांमुळे करतोय, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी जे आज घडलंय त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. राज्याचे पंतप्रधान हे सर्वस्व आहे, त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्या का नाही पोहोचल्या याचं सुद्धा स्पष्टीकरण द्यावं. आणि पोहोचल्या असतील तर देशाचे पंतप्रधान या विषयावर राज्यात येऊन का बोलले नाही? मग यांना चला घेऊ छत्रपतींचा आशीर्वाद देऊ मोदींना साठी घोषणा देत असताना छत्रपती शिवाजी महाराज महत्वाचे वाटतात. मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधला हा लढवय्या समाज, मराठा समाज आज त्या ठिकाणी आरक्षण मागतोय. त्या भूमिकेवर पंतप्रधानांनी 2 शब्द बोलू नये किंवा त्या ठिकाणच्या भाषणांमध्ये तसा उल्लेख होऊ नये, हे दुर्दैवी बाब आहे असं मला वाटतं. जी, आपल्यासोबत आदित्य फत्तेपूरकर देखील आहे, धनगर आरक्षण समितीचे. आदित्य जी, या सगळ्या सरकारला या चक्रव्यूहातून, आरक्षणाच्या चक्रव्यूहातून मोदी बाहेर काढू शकतात असं वाटलं होतं, मात्र मोदींनी या दौऱ्यादरम्यान एकही आरक्षणाबद्दल शब्द काढलेला नाही किंवा कोणी सीएम डीसीएमने देखील या आरक्षणाबद्दल एकही शब्द काढला नाही. काय प्रतिक्रिया, काय वाटतंय? 2014 साली सोलापूरच्या लोकसभेच्या प्रचाराला सोलापूर आले होते, त्यानंतर सांगलीला गेले होते आणि दोन्ही ठिकाणी तो प्रश्न उपस्थित केला होता, धनगर समाजाला आरक्षण दिया क्या नहीं दिया, झूठ किसने बोला, फसाया किसने फसाया, असं विचारून त्यांनी धनगर समाजाची मतं घेतली टाळ्या वाजवून. आणि शरद पवार आणि त्यावर्षी तत्कालीन सुशीलकुमार शिंदे साहेबांवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती की धनगर समाजाला फसवलं म्हणून. आणि आज आपण एक शब्दही बोलायला तयार नाही. महाराष्ट्रातील नेते म्हणजे असं झालंय, ग्रामीण भागात एक म्हण आहे, गडी गावाला भारी आणि बायकोला हरी, अशी अवस्था महाराष्ट्रातील नेत्यांची आहे. इथं बोलताना मोठी मोठी वल्गना करतात, मोठे बोलतात, नरेंद्र मोदी समोर नांगी टाकतात. नरेंद्र मोदीच्या ताब्यात सेंट्रल गव्हर्नमेंटची ताकद असल्यामुळं इथं फक्त मागे पाठीमागे बोलायचं आणि सगळ्या समाजाला फसवायचं. यांनी मराठा समाजाला फसवलं दिसतं सगळं समजून. आणि धनगर समाजाचे अजून एक 15 दिवस राहिलेले आहेत अल्टिमेटमचे, आम्हाला फसवण्याची 100% गॅरंटी आहे. म्हणजे अशी परिस्थिती झालेली आहे की चालू म्हणजे या सरकारच्या धोरणावर कुठला विश्वास ठेवायचाच नाही, अशी परिस्थिती सगळ्या समाजाची झालेली आहे. जे आपल्यासोबत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण जोडलेले आहेत. अजितजी, इतका महाराष्ट्राचा ज्वलंत प्रश्न आणि आज शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा, एक चकार शब्द आरक्षणाबद्दल नाही, काय? माझी आपल्याला एक नम्र विनंती आहे, आपण आणि राज्याचे मुख्यमंत्री कसं आहे, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सन्माननीय पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान आहेत, राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत. राज्यामधल्या काय ज्या अडी अडचणी आहेत त्या जर मुख्यमंत्र्यांना नाही सोडवता आल्या तर त्याच्यावरती पंतप्रधानांकडे आपल्याला दाद मागता येईल की. आणि राज्यामधला मराठा आरक्षणाचा प्रश्न इतका महत्वाचा आहे, त्याच्या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी उभं राहून शपथ घेतली की टिकणारं आरक्षण द्यायला आम्ही कटिबद्ध आहोत. त्याची बातमी मला असं वाटतं जितक्या ताकदीनं झाली नाही, त्याच्या दुप्पट ताकदीनं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्रामध्ये आले आणि ते मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाबाबतीत बोलले नाहीत असं सांगितलं जातंय. मला वाटतं हे काही बरोबर नाही. राज्याच्या नेतृत्वावरती आपला विश्वास नाही का? राज्याच्या नेतृत्वानं आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा रे, आम्ही आरक्षण देण्याकरता आपल्याला कटिबद्ध आहोत, आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहोत. आणि जे लोक आरक्षण टिकवू शकले नाही, ज्यांनी कधी आरक्षण दिलं नाही आणि अशा पांढऱ्या पायाचे लोक सत्तेवर आले, आमचं असलेलं आरक्षण हलवलं ज्या लोकांनी, त्या लोकांनी माननीय मोदीजींवर टीका करावी. त्यांची नैतिक पात्रता तरी अशी आहे का? बोलले नाहीत मोदीजी, याचा अर्थ काय? मुख्यमंत्र्यांनी ताई, मी आपल्याला तेच सांगतोय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आपल्याला विश्वास नाही का? हा प्रश्न जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नाही सोडवला तर आपण पंतप्रधानांकडे दाद मागू ना. आणि ज्या गोष्टी ज्याच्या अखत्यारीत आहेत त्यांना जर आपल्याला सांगितलंय की मी शिवछत्रपतींच्या पायाशी उभं राहून शपथ घेऊन सांगतो, मला मी टिकणारं आरक्षण देईन. गाडवे यांच्याकडे जायचंय. आणि जी तुम्हाला अजित चव्हाण जे बोलतायत ते पटतंय का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौऱ्यात भाषणात शरद पवार यांच्यावर टीका केली, मात्र आरक्षणावर बोलले नाही. महाराष्ट्रात आरक्षणावर बोलण्यासाठी आलेच नव्हते. खमंग लोकप्रियता कशी असते, भगामगा आणि माझ्याकडे बघा, एवढं करायचं आणि निघून जायचं. मागच्या वेळेस त्यांनी मध्य प्रदेशातून अजित पवारांवर बोलले होते, नंतर अजित पवार घेतले, आता शरद पवार साहेबांवर बोलताय. उद्या त्यांचा इरादा काहीतरी वेगळा असू शकतो. आता तुम्ही गोष्ट मूळ लक्षात घ्या. अजित चव्हाण साहेब म्हणतात पांढऱ्या पायाचे,
जर पांढऱ्या पायाच्या लोकांनी बोलू नये. मुळात आम्ही हा प्रश्नच करत नाही साहेब, शिवसेना म्हणून आम्ही हा प्रश्न तुम्हाला करतच नाही. महाराष्ट्राची जनता तुम्हाला प्रश्न विचारते की यांनी एकही सकार शब्द आरक्षणावर नाही काढला. तर तुम्ही महाराष्ट्राची जनतेला पांढऱ्या पायाचं म्हणत असाल तर तुम्हाला तुमची बुद्धी लटलाव. आम्हाला त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. 40 दिवसांमध्ये आम्ही विश्वास ठेवून पाहिला होता ना मुख्यमंत्र्यांवर. आता छत्रपतींच्या समोर नतमस्तक होऊन तुम्ही करताय, उद्या अजून एखादा स्टंट कराल, परवा अजून एखादा स्टंट कराल. तुमच्या स्टंट मध्ये आम्हाला जायचं नाही. 40 दिवस जरांगे पाटलांनी 30 दिवस दिले होते, 10 दिवस वाढीव दिले. आज पुन्हा उपोषण चालू झालंय. थोडी तरी महाराष्ट्राचे काय होतं राज्यकर्ते म्हणून आपण थोडी तरी शरम बाळगली पाहिजे की आपल्याकडून एक मराठा आरक्षणाचा एक विषय एक दिवस आपण चर्चेला आणला नाही. एक दिवस. एक गोष्ट लक्षात घ्या, मुख्यमंत्री हे दोनदा चुकले. सगळ्यात पहिली गोष्ट जरांगे पाटलांचं उपोषण त्यांनी सोडवलं, तिथे त्यांनी पहिलीच चूक केली. दुसरी चूक केली त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडलेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडण्याचा यांना बिलकुल अधिकार नाही. जर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडायचं होतं ना तर नरेंद्र मोदींना एक साधा प्रश्न आज विमानतळावरच विचारायला पाहिजे होता की नरेंद्र मोदी, तुम्ही सांगितलं होतं 2016 साली आम्ही जलपूजन केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अरब महासागरात, त्याची एक व्हिडिओ असली नाही नरेंद्र मोदीजी, तुम्ही काय तोंड दाखवलं आम्हाला महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा येत आहे. तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना हा प्रश्न तिथेच विचारायला हवा होता की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे गुरु आहेत, आमचे, तुम्ही हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, आमचे दैवत आहेत, ते महाराष्ट्राचा आधार आहे, तो ते स्वाभिमान आहे, तो त्यांच्या आरक्षणात त्यांच्याच समाजाचा म्हणजे मराठा समाज शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालतो. त्या समाजाला देखील तुम्ही अशी धुळपेट करत असाल तर कसं काय म्हणायचं या सगळ्या गोष्टींना. तुम्ही आणखी एका गोष्टीचा विचार करा. जरांगे पाटलांनी ज्यावेळेस आज पुन्हा आरक्षणाला बसले त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की आम्हाला उल्लू बनवलं गेलेलं आहे. म्हणजे 40 दिवस त्यांनी विश्वास ठेवलाय, त्या विश्वासाचा संपूर्णपणे घात केलेला आहे. आता त्यांनी गावामध्ये राजकीय नेत्यांना बंदी घातली. याचा अर्थ तुम्हाला कळतो, भविष्यात बोलण्याच्या गोष्टीच संपल्या. आता राजकीय नेते तिथे जाऊ शकत नाही. एक तर आरक्षण घेऊन येईल, तर घेऊन येऊच नका, ही भूमिका जरांगे पाटलांनी घेतली. आपण या भूमिकांकडे कशा प्रकारे म्हणाल बघणार. शंभूराज देसाई म्हणतात की आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं, आम्हाला थोडा वेळ द्या, पण आम्ही सरसकट आरक्षण देऊ शकत नाही. तिथे त्या एवढ्या मोठ्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही मराठ्यांना टिकणाचं आरक्षण देऊन टाकतो आणि सरसकट देऊ. हे माझा विश्वास ठेवा. यांच्यात ताळमेळ नाहीये मॅडम, यांच्यात ताळमेळ नाहीये. हे काय आपल्याला आरक्षण देणार आहे जी करण गायकर जी बोला. करण गायकर जी बोला. करण गायकर बोला. अजित चव्हाण आता बोलले की राज्याच्या प्रमुखांवर तुमचा विश्वास नाही का? आम्ही 40 दिवस काय मग अविश्वास दाखवला होता का? दुसरी गोष्ट, आमचे बंधू आहेत, ते मोठे बंधू आहेत. जर लोकसभेमध्ये तुम्ही म्हणताय की आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहोत, तर टिकणारं आरक्षण देण्यासाठी लोकसभेमध्ये कायदा पारित करावा लागेल. त्याच्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांची मदत घ्यावीच लागेल. त्या ठिकाणी कायदा मंजूर केल्यानंतरच तो आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. दुसरा प्रश्न, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अविश्वास का पडला? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत एक दिवशी अधिवेशन घ्यायला पाहिजे होतं. एक दिवशी अधिवेशन घेऊन सगळ्या आमदारांची मतं जाणून घ्यायला पाहिजे होती. कायद्याच्या सगळ्या बाजू मांडायला पाहिजे होत्या. आज जरांगे पाटलांनी गावबंदी का केली? तर सरकारकडनं 40 दिवसात फक्त समिती नेमली, समितीनं फक्त दौरे केले, दौऱ्यामध्ये फक्त कुणबीचे सर्टिफिकेट गोळा करायचं काम करण्याचं आम्हाला बाहो दाखवला. का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी एक दिवशी अधिवेशन घेतलं नाही का? सगळ्या आमदारांना मंत्र्यांना बोलून त्या ठिकाणी सगळ्या कायदेशीर बाबीची चौकशी केली नाही? आमचा तुमच्यावर विश्वास म्हणताना आम्ही कसा ठेवायचा याचं उत्तर आमचे बंधू अजित चव्हाणांनी द्यावं. आणि लोकसभेमध्ये जर तुम्ही म्हणताय की 50% आत आरक्षण आम्ही कुणबीला ओबीसीला धक्का न लावता देऊ, तर ते कसं देणार? तर तिथं तुम्हाला नरेंद्र मोदींचीच गरज लागेल ना. याचं उत्तर आपण अजित चव्हाण यांच्याकडनं घेऊया. आपण अजित चव्हाणांकडून या सगळ्याचं उत्तर घेणार आहोत. मात्र बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. लगेचच परत येते. पाहत राहा न्यूज स्टेट महाराष्ट्र. सोबत प्रवक्ते जोडलेले आहेत. अजित चव्हाण भाजपचे सहमुख्य प्रवक्ते आहेत. सोबत अनिश गाडवे ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत. करण गायकर मराठा क्रांती मोर्चाचे आहेत. आदित्य फत्तेपूरकर धनगर आरक्षण समितीचे आहेत. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि आपला जो मुद्दा ब्रेकच्या आधी होता तो म्हणजे राज्याचे प्रमुखांवर विश्वास नाही असं अजित चव्हाण यांनी म्हटलं होतं. आणि त्यानंतर करण गायकर आणि अनिश गाडवे यांनी अजित चव्हाण असं म्हटलेलं आहे की 41 दिवस आरक्षणाला दिले मात्र तरीही आरक्षण मिळालं नाही. कसा विश्वास कसा ठेवायचा राज्याच्या प्रमुखांवर? खोटी आश्वासनं दिली जातात वारंवार. ताई, मला एक गोष्ट या ठिकाणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगायची की मराठा आरक्षण, धनगर आरक्षण या दोन्ही बाबी अतिशय
महत्वाच्या आहेत आणि आम्ही या संदर्भामध्ये आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ते देणार. मला प्रश्न विचारणाऱ्या मंडळींना हा प्रतिप्रश्न करायचा आहे की ज्या गोष्टीसाठी तुम्ही आता नाकानं कांदे सोलतायत त्याच्यासाठी आपण किंवा आपल्या सन्माननीय नेत्यांनी आजवर काय योगदान दिलेलं आहे? आगीत तेल ओतण्याशिवाय या लोकांनी काहीच केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं, शरद पवारांनी, शिवसेनेनी या सगळ्या विषयावरती तर प्रश्नच विचारू नये, कारण आरक्षणाच्या विरोधी भूमिका या लोकांचे, त्यांच्या नेत्यांचे तसे वारंवार दाखले आहेत. आंदोलन सुरू असताना मराठा समाजाची अवहेलना, कुचेष्टा, विनोद या लोकांनी केलेला आहे. त्यामुळं नैतिक अधिकार उबाठालाही नाहीये आणि शरद पवारांना तर अजिबातच नाहीये. या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट अतिशय महत्वाची सांगायची आहे की आपल्याला 40 दिवसात काय केलं गेलं याचं उत्तर आपल्याला हवं. 40 दिवसामध्ये काय केलं तर 40 दिवसातल्या सगळ्यात मोठ्या कालावधीमध्ये आपण एक लक्षात घ्या, जेव्हा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले त्यावेळेला राज्याच्या अतिशय महत्वाच्या 7 IAS अधिकाऱ्यांच्या सदस्य या विषयामध्ये अतिशय महत्वाचे पुरावे गोळा करणार होते. आता आपल्याला ठरल्या त्याच दिवशी आता असंच लगेच हे बघा, हा आरक्षणाचा विषय हा पोरखेळ नाही. कुणाला यामध्ये वाईट वाटलं तरीच चालेल, पण हा समाजाच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. सरकार टिकणारं आरक्षण देणार आहे. त्यामुळं या समितीनं आता बघा याच्यात एक सगळ्यात मोठा टेक्निकल हर्डल्स जे आहेत ना ते आपण समजून घेतले पाहिजे. मी तुमच्याकडे हा काही बाजारातनं बिस्किटचा पुडा नाही की जी खिशात आदित्य पैसे टाकले फतेपूरकर आपण आहेत गेला तरी. धनगर आरक्षण समितीचे ताई बोला. मला आदित्य जी तुम्ही बोला. एक मिनिट मॅडम, मला माझा मुद्दा पूर्ण करू देत. माझा मुद्दा मला पूर्ण करू देत. आपण विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तर मला देऊ देत. नुसतंच एक कल्ली मोदी आले आणि आरक्षणावर बोलले नाही म्हणून त्यांना ठोकण्यात काही पॉईंट नाही ना. मी सांगतो आपल्याला की पूर्ण करा. अजितजी, पूर्ण महाराष्ट्रामध्ये करा. माननीय मोदीजींचं तर सरकार आहे. माननीय नरेंद्र मोदींचंच तर सरकार आहे. धनगर आरक्षणाबाबतीत देखील आपण बोलूया. या सगळ्या विषयामध्ये बघा, एक तर मला समाज बांधवांना स्पष्टपणे एक गोष्ट सांगायची आहे, लबाडाच्या घरच्या अवतरणावरती आपण विश्वास ठेवू नका. ज्या लोकांनी 50-55 वर्ष आपल्याला काहीच दिलं नाही त्या उलट भारतीय जनता पक्षानं आरक्षण दिलं, ते हायकोर्टामध्ये टिकवून दाखवलं. आणि माझा एक प्रामाणिकपणे समाजाच्या लोकांना मला माझं एक सांगणं आहे, आपण सोशल मीडियावरती जा. प्राध्यापक सदानंद मोरेंच्या सारख्या निस्पृह, ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही, ज्यांच्यावरती समाज विश्वास ठेवू शकेल अशा अनेक लोकांचे व्हिडिओज आहेत की या सगळ्या प्रक्रियेदरम्यान माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेमकं योगदान काय होतं. कसे उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला, कुठल्याही नेत्यावरती कशाही पद्धतीने टीका केली. बघा, शेवटी अशाच झाडाला लोक दगड मारतात ज्या झाडाला फळं असतात. आम्ही देऊ शकतो, आम्हाला माहिती आहे, आम्ही सत्तेमध्ये सत्ताधाऱ्यांना काय विनम्र असलं पाहिजे, उत्तर देण्याच्या भूमिकेमध्ये असलं पाहिजे. आणि सत्ताधाऱ्यांची भावना या दौऱ्यात एकही चकार शब्द मराठा आरक्षणासंदर्भात काढणं नाही, हा प्रश्न आहे आजचा. फतेपूरकरजी बोला. मी आपल्याला सांगितलं ना ताई. चव्हाण साहेब एक मिनिट ऐका. जी बोला मी फतेपूर. थोडं पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला. मला आता असा संशय लागलेला आहे, 2019 साली जेव्हा अमित भाई शहा आणि फडणवीस साहेब उद्धव ठाकरेंच्या घरी गेले त्यावेळी ठरलं होतं 2.5 वर्षाचा फॉर्म्युला, की आम्हाला पहिल्यांदा खोटं वाटलं होतं की उद्धव ठाकरे साहेब खोटं होत आहे, पण आता असं खरंच वाटायला की उद्धव साहेब ठाकरे खरं बोलत होते. 2.5 वर्ष पहिल्यांदा शिवसेनेला मुख्यमंत्री पद, तुम्हाला उपमुख्यमंत्री पद, नंतर 2.5 वर्षानंतर त्यांना. परंतु तुम्ही जर 10 खोटं बोलताय, राजसत्तेवर बसणारे लोक जर सांगतायत 40 दिवसात आरक्षण देतो, 50 देतो, देता येत नसेल तर तसं सांगा ना. कशासाठी तुम्ही जनतेला जुळवत ठेवताय? 11 वर्ष धनगर समाज लोक आंदोलन करतायत, बारामतीचे आंदोलन देताय, तुम्ही लेखी देताय की आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. चंद्रकांत पाटील सांगताय, तुमचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तत्कालीन, की आम्हाला म्हणताय की तुम्ही बापाचं काम बापाने करायचं, मुलाचं काम आम्ही केलेलं आहे, आम्ही तुम्हाला एनटीचं आरक्षण दिलेलं आहे. अरे एनटीचं आरक्षण कोणी दिलेलं आहे? काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या लोकांनी एनटीचं आरक्षण दिलेलं आहे. आणि जे लोक धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करत होती तीच आज तुमच्या मांडीच्या मांडी लावून बसलेली आहे तुमच्या बरोबर. आदिवासी समाजाचे बरेच नेते आहेत की तुमच्या बरोबर ते आधी मांडीला मांडीवर बसले, त्यांना तुम्ही थोपवू शकत नाहीये, त्यांना तुम्ही अंगावर सोडताय एकमेकाच्या. आदिवासीला आमच्या अंगावर सोडताय, ओबीसीला मराठ्याच्या अंगावर सोडताय. ही भांडण लावायची धंदे बंद करा तुम्ही पहिल्यांदा. तुम्ही योग्य समान योग्य न्याय
तुमच्याकडे होत असं तर जी ठीक आहे. जी नाहीतर राष्ट्रपतीचा त्याग करा. दादांत सरकार तुम्ही- खोटं बोलते असं फत्तेपूरकर म्हणतात. मात्र आजचा असा प्रश्न आहे की मोदींनी या सगळ्यावर बोलावं अशी जरांगे पाटलांची मागणी होती. मोदींनी काहीतरी या आरक्षणाबद्दल करावं अशी मागणी आहे. बोला अजितजी. मोदी आरक्षणावर एक शब्दही बोलू शकत नाहीत. अनेक त्यांच्या घोषणा फसव्या ठरलेल्या आहेत. अनेक समाजाला त्यांनी दिलेल्या आश्वासनं असतील, अनेक त्यांनी दिलेल्या गोष्टी असतील, ह्या साफ खोटे ठरलेल्या 10 वर्षामध्ये. अनेक समाज हा धनगर समाजाचा उद्रेक असू द्या. धनगर समाज एका व्यक्तीने जतमध्ये आत्महत्या केलेली आहे आणि हे आत्महत्या दोन पसरत चाललं तर आणि समाजामध्ये असंतोष वाढला तर अनेक गोष्टीला सामना करावा लागेल. जी त्यामुळे तुम्ही फत्तेपूरकर आता कळालं सांगा, तुमचं म्हणणं. तुम्ही- यावर आपण अजित चव्हाणांची प्रतिक्रिया घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण करण गायकर आणि अनिश गाडवे यांची प्रतिक्रिया घेऊया. करण गायकर जी तुम्ही बोला, त्यानंतर अनिश गाडवे बोलतील. ताई, माझं स्पष्ट मत अजित चव्हाण साहेबांना हेच आहे की सरकारमध्ये 48 खासदार हे महाराष्ट्रातून जातात, जे 2 नंबरचं राज्य आहे. आणि 48 खासदारांची मतं हे देशाच्या पंतप्रधानांना महत्वाची वाटत नाहीत का? त्यापैकी 48 खासदारांपैकी जवळपास 32 खासदार निवडून द्यायची ताकद मराठा समाजात आहे. आणि त्या 32 खासदारांचं बहुमूल्य देशाच्या पंतप्रधानांना माहित नाही का? दुसरी गोष्ट, हे म्हटले की तुम्हाला राज्याच्या प्रमुखांवर विश्वास नाही का? उत्तर नाही दिलं की एक दिवसीय अधिवेशन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी का बोलवलं नाही? राज्यातला जर एवढा मोठा प्रश्न आहे तर त्या प्रश्नांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक दिवसीय अधिवेशन बोलून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न का केला नाही? जी साधे जी सरळ प्रश्न जी आहेत, याचं मुद्दा आला तुम्ही लक्षात. उत्तर द्यावं. गायकरजी, मुद्दा तुमचे प्रश्न आलेत लक्षात. अनिशजी बोला. बघा, आताच आपल्या एका प्रवक्त्यांनी सांगितलं की लबाडाच्या घरचं जेवण. महाराष्ट्रात लबाडाच्या घरचं जेवण रोज कोण जेवायला घालतंय सारा महाराष्ट्र जाणतो. लबाड भारतीय जनता पक्ष कशी लबाड कामगिरी करते आपण पाहतोय. मला काही महत्वाचे मुद्दे इथे मांडायचे आहेत. ज्यावेळेस मला भारतीय जनता पक्षाच्या काही विशिष्ट गोष्टी इथे नमूद करायच्या. ज्यावेळेस हे सरकारांमध्ये असतात त्यावेळेस म्हणतात हे कोर्ट देतं आणि ज्यावेळेस सरकारांमध्ये नसतात त्यावेळेस म्हणतात ही राज्य सरकार देतात. भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी मराठा समाजाच्या लक्षात आलेली आहे. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, हे म्हणाले की पोरखेड नाहीये मराठ्यांना आरक्षण देणं. म्हणजे ह्यांच्या मते जरांगे पाटील जे करतायत ते पोरखेळ चालवलाय त्यांनी. असं कधी उठा आरक्षण मागा असं नाहीये. कारण आजच सदावर्तेंचं एक जर तुम्ही वाक्य ऐकलं तर ते म्हणाले जरांगे पाटलांच्या मुसक्या आवळा. मुसक्या या शब्दाचा अर्थ त्यांना ग्रामीण भाषेत माहिती नसेल कदाचित सदावर्तेंना, गुणरत्न सदावर्तेंना. मुसक्या म्हणजे बैलाला घालतात त्या मुसक्या असतात. मराठा समाजाची तुलना तुम्ही बैलाशी करताय, चला आमचं दैवतच आहे ते, पण तुम्ही समाजाचा हा अपमान देखील करताय. लक्षात घ्या. उगाच आज त्यांच्या गाडीवर जी दगडफेक झाली, काय झाले ते मला माहिती नाही, त्याचा हिंसेचं समर्थन नाही, पण समाजाचा रोष तुम्ही लक्षात घ्या. कदमांनी, नारायण राणेंनी आणि रामदास कदमांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे कशा प्रकारे ह्यांना मराठा समाजाच्या अंगावर मराठ्यांमध्ये जी दुही आहे ती कशी वापरली जाते. बघा, नारायण राणेंसारखे मराठा नेते किंवा कदमांसारखे मराठा नेते आता कुणबी वेगळं करतायत. जी आपण अजित चव्हाणांकडून प्रतिक्रिया घेऊया. आपला प्रश्न पण ऐका एक मिनिट थांबा फक्त. यांनी मगाशी एकच मिनिट थांबा फक्त. मगाशी यांनी सांगितलं 7 IAS ऑफिसर मागच्या काही 40 दिवसापासून काम करतायत. यांनी समितीचं नाव सांगावं, एका IAS ऑफिसरचं नाव सांगावं. IAS त्या समिती कुणाच्या अध्यक्षतेखाली काम करते आणि 40 दिवसात समितीने काय केलं? माझा थेट आरोप आहे भारतीय जनता पक्षाने की ऑन मीडियावर यांनी खोटं सांगायचा प्रयत्न केलेला आपण आहे. ही अजित समिती चव्हाणांचं उत्तर घेऊया. अजितजी बोला. 48 खासदारांची मतं महत्वाची वाटत नाही का? कारण गायकर यांनी म्हटलंय आणि आता तुम्ही ऐकलंच असेल अनिश गाडवे काय म्हणालेत. नाही, सुरुवातीला माझे बंधू करण गायकर काय म्हणाले त्याला मी उत्तर देतो की स्टेप बाय स्टेप या सगळ्यामधल्या एक एक आपल्याला टप्पा असतो आणि त्या टप्पा पार करत आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार. मनोज जरांगे पाटलांची जी महत्वाची मागणी आहे की सरसकट कुणबी मधून आपल्याला मराठा समाजाला सर्टिफिकेट द्या. निश्चितपणे मी माझं तो सूत्र उलट मी सांगितलेलं आहे की ही इतकी चांगली मागणी आहे. याच्यामध्ये ज्या मराठा बांधवांचं कुणबी सर्टिफिकेट होऊ शकेल. खरं तर याच्यामध्ये इतकं दुर्दैव आहे आमचं. आम्ही अनेक वेळेला म्हणजे माझ्या काही वरिष्ठ जे मित्र या संदर्भात काम करतो त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने काही लोक झारीतले शुक्राचार्य याच्यामध्ये झाले होते. 4-4, 5-5 हजार जे आमचे मराठा बांधव दरवर्षी वेगवेगळ्या विभागातनं कुणबी सर्टिफिकेट घेत होते ते थांबवण्याचा कसा प्रयत्न झाला. सरकार आल्यानंतर त्याच्यामध्ये काय ज्या तजवीज उपाययोजना करायच्या होत्या त्या आम्ही केल्या. त्या जाहीररित्या सांगण्यासारखं नाहीये, परंतु
मराठा समाजाच्या बांधवांना जे खरोखर जे कुणबी आहे ज्यांना त्याचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे ते थांबवून ठेवलं होतं. आता ते कुणी थांबवलं काय ते मला सांगायचं नाही, कारण मला विखार पसरवायचा नाही राज्यामध्ये, आपल्याला सौहार्द पसरवायचं. पण त्याची व्यवस्था तजवीज आपण केली. आता जर समजा हे मिळालं, हे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षण आपण देणार आहोतच, त्यात काही प्रश्नच नाही, ते टिकणारं आपल्याला द्यायचंय. आणि तिसरं म्हणजे ईडब्ल्यूएसचं जे आता आरक्षण आहे ते 3चं 10% आहे आणि त्या 10%चा इतका मोठा फायदा समाजाला होणार आहे. ही मोठी मूळ त्रिसूत्री आहे. आता याच्यामध्ये काय माहितीये का की ज्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये खरंच कुठलंच काम कधी केलं नाही, मी उत्तर द्यायला बांधिलंय. कोणाला बांधिलंय? मी करण गायकरांना उत्तर द्यायला बांधिलंय. मी या समाजाच्यासाठी ज्या लोकांनी भांडण केलं, जे समाजाचे प्रतिनिधी म्हणून चर्चेत येतात त्यांना बांधिलंय. जे लोक गाढवेंसारखे इथं राजकारण करायला येऊन बसले त्यांना उत्तर द्यायला आम्ही अजिबात बांधील नाही. जी उद्धव बाळासाहेब अजितजी उबाठा अनिश गटानं- गाडवे यांनी विचारलं, तुम्ही जी 40 दिवसाची समिती स्थापन केली त्यामध्ये जे IAS अधिकारी आहेत त्यांची नावं सांगा. अहो निवृत्त न्यायमूर्ती शिंदे हा, साहेबांच्या अनिश गाडवेंचा अध्यक्षतेखाली प्रश्न. याच्यामध्ये हो मी सांगतो ना. खरं तर काय गाडवेंच्या काय प्रश्नाला काय अर्थ नाहीये, ते विखार पसरवण्यासाठी चर्चेमध्ये आलेत असं माझं स्पष्ट मत आहे. मी आपल्याला सांगतो की याच्यामध्ये नितीन करीर साहेब, आपण एक लक्षात घ्या, नितीन करीर साहेब कोण आहेत याची त्यांनी माहिती घ्यावी. ज्या वेळेला पहिल्यांदाच म्हणजे ज्या दिवशी डे फर्स्टला जरांगे साहेब उपोषणाला बसले, ते माझे बंधू करण गायकरांची एक संघटना आहे, त्या संघटनेचे ते तिथले त्या स्थानिक जिल्हाध्यक्ष आहेत, ते त्यांच्याशी अधिक चांगलं बोलू शकतील आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकतील. पहिल्याच दिवशी प्रांताधिकारी त्यांना तिथं भेटायला गेले. त्यांनी जेव्हा सांगितलं की बाबा रे आपल्याला हे असं सगळं केलं पाहिजे आणि हा जो सगळा डेटा आहे हा आय एस गोळा अधिकाऱ्यांची नाही, नावं अनिश सांगा. गाडवे ऑन यांचा मीडिया साधा खोटं प्रश्न बोलण्याचं जे आहे, काम तो- चाललंय ना, IAS अधिकाऱ्यांची नावं सांगा. अजित चव्हाण साहेब, शांतपणे IAS अधिकाऱ्यांची मी नावं काय सांगा. सांगितलं, नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती होती. इंटरनेटवर जा, गुगल कर. मी तुला 7 उत्तर IAS द्यायला अधिकाऱ्यांची नावं सांगा. मी जे- त्या समितीचं मी- नाव सांगा. समितीने 40 दिवसात काय केलं एवढं सांगा. महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवायची कामं तुम्ही बंद करा. 7 IAS अधिकाऱ्यांची नावं सांगा, नाहीतर महाराष्ट्र जनतेची माफी मागा. प्रशासकीय कामाचा काय अनुभव आहे रे तुला? विखार तुम्ही जरा बोलताना भान ठेवा. तुम्ही भान ठेवा बोलताना साहेब, तुम्ही भान ठेवा. तुम्ही अरे तुमची संस्कृती आम्हाला चांगली माहिती आहे साहेब, तुमची संस्कृती आम्हाला चांगली माहिती आहे. अजितजी तुम्ही अरे तुरीची भाषा नका वापरू. त्यांनी साधा प्रश्न विचारलाय, 7 IAS अधिकाऱ्यांची नावं सांगा. गाण्याचा आवाज बंद करा आधी. मी त्याला उत्तर द्यायला बांधील नाहीये. हेच भारतीय जनता पक्षाचं काम आहे, आवाज बंद हे करणं. सांगितलं पाहिजे आधी. होय, होय. चर्चा अतिशय चांगली व्यवस्थित लोकांपर्यंत माहिती पोहोचवायला सुरू असताना त्याच्यात अरे आपल्या सरकारची अशी अवस्था झाली आहे, ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, पाऊस पडाल्यानंतर माकड घर बांधतं, पाऊस पडाल्यानंतर घर बांधायचा विचार करतं, आज बांधतं उद्या बांधतं, पाऊस संपल्यानंतर परत ते घर बांधायचं कॅन्सल करतं. उपोषण लोक बसली आत्महत्या करायला की तुम्ही समिती गठीत करता, त्या लोकांना परत चर्चा करता, तुम्हाला असं करतो 40 दिवस देतो, तुम्ही 10 वर्षाला आमच्या सगळ्या आरक्षणावर झोपलाय का तुम्ही? आपण एक काम करा, मला माझी विनंती आहे आपल्याला, उपोषणाला आपण बसले की सल्ला तुम्ही द्या चर्चा करायला आणि सरकारने काय केलं पाहिजे हे आपण सांगा. अजितजी तुम्ही याच्यात अरे भाषण करू नका. त्यांनी फक्त जे IAS अधिकारी त्यांचं नाव घेतलं, त्यांची फक्त त्यांनी नावं आदित्य फत्तेपूरकर तुम्ही जरा 1 मिनिटं थांबा. आदित्य फत्तेपूरकर तुम्हाला वेळ देईल. तुम्ही 1 मिनिटं थांबा. मला अजित चव्हाणांना विचारायचं आहे. अजितजी त्यांनी फक्त एक नाव विचारलं जे तुम्ही बनलाय त्या नावाची ज्यांनी काय केलं यांनी स्वतः काय आरक्षणाच्या विषयामध्ये यांचं काम आहे. आदित्य फत्तेपूरकरजी तुम्ही थांबा. पांढऱ्या पायाची लोक फत्तेपूरकरजी तुम्ही थांबा. लोकांना बुद्धिभेद करता, तुम्ही लोकांना बुद्धिभेद करता. तुमचं माझं म्हणणं आहे स्पष्ट, तुमच्यावर आरोप आहे. तुम्ही कशाने उपोषणाला जरांगे पाटील बसली की तुम्ही समिती गठीत केली. वर्ष झालं फत्तेपूरकर साहेब, एखादा व्यक्ती मला सांगा ना 2 मिनिटं, आपण शांत व्हा. आपण शांत व्हा. आपण फत्तेपूरकर साहेब आपण शांत व्हा. मला एक सांगा साहेब, माझा म्हणण्याचा उद्देश तुम्ही लक्षात ठेवा. सरकार हे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचं असतं. एखादा नाही आपण लोकशाहीमध्ये फतेपूरकर साहेब आपण लोकशाहीमध्ये समिती का नेमता? आंदोलन साहेब, मला आपण बोलू द्याल का? का नेमता? फत्तेपूरकरजी त्यांना त्याला बोलू द्या. निरंतर अभ्यास चालू ठेवला नाही, नाही, आपण- लागला असता ना. ठीक आहे. आपण एक काम करा, मी थांबतो. आपण 15 मिनिटं आपण सगळे प्रश्न विचारा, त्यानंतर मी आपल्याला उत्तर देतो. मी अतिशय नम्रपणे अजितजी बोला. आपण फत्तेपूरकरजी आरक्षण- थांबा, तुम्हाला आपण- वेळ दिली जाईल. अजित चव्हाणांना विचारूया. आपण आरक्षण आंदोलनामधले कार्यकर्ते आहात. आपल्या सगळ्यांना उत्तर द्यायला आम्ही बांधील आहोत. आपण लोकशाहीमध्ये फत्तेपूरकर साहेब काम करतो आणि लोकशाहीमध्ये साधारणपणे ही परिस्थिती आपल्याला साधारणतः अशीच असते की एखादा प्रश्न जेव्हा सरकारकडे येतो तेव्हा सरकार आंदोलनकर्त्यांशी बातचीत करतं,
चर्चा करतं. ती चर्चा केल्यानंतर आपण त्यातल्या तज्ज्ञ लोकांची समिती नेमतो, एकतर प्रशासनामधल्या तज्ज्ञ लोकांची समिती नेमतो, किंवा त्या संदर्भामध्ये उपोषण करते, आंदोलन करते, त्यांची जी काही मागणी असेल, मग त्याच्यासाठी डेटा आपल्याला गोळा करायला लागत असेल तर त्याकरता किंवा इतर याच्याकरता आपण ती समिती स्थापन करतो, त्याला कार्यालयीन कामकाजासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देतो आणि त्या माध्यमातून ती जनतेमध्ये जाऊन प्रशासकीय पातळीवरती कामकाज करून त्याचा एक डेटा किंवा त्याची एक माहिती किंवा त्याच्यावरती काय केलं पाहिजे हे ते तज्ज्ञ लोक आपल्याला सांगत असतात. यापेक्षा वेगळी काही सिस्टीम जर आपल्याला हवी असेल तर ती आपण सांगा. आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही शासनाला जाऊन सांगू की फतेपूरकर साहेबांनी हे आपल्याला नवीन सुचवलंय ते आपण करू. साधारणतः आपल्याकडे सिस्टीम आणि पद्धती अशी असल्यामुळं आपण तसं ते करतो. ठीक आहे, आपल्याला याच्यापेक्षा वेगळं काही सुचवायचं आपण अनिश सुचवतो गाडवे यांनी 7 IAS अधिकाऱ्यांची नावं विचारली, ती तुम्ही सांगू शकलात नाही, मात्र तुम्ही त्यांच्यावर अरेतुरेची भाषा वापरली. अनिश जी बोला. बघा जाऊ दे त्यांच्याकडे. आमचं एकच म्हणणं आहे, हो ऐका अजित चव्हाण साहेब, जी काही कमिटी असते ती अध्यक्षाच्या नावावर ओळखली जाते. 2 मिनिटात मी इथं बाजूला गुगल केलं तर मला ती माहिती मिळेल. म्हणजे आपण करा ना गुगल. एखाद्याला गुगल करा साहेब, गुगल करा. एखाद्याला अशा ठीक आहे पद्धतीने अजितजी, तुम्ही गुगल करून सांगा, आम्ही पाहतो. ठीक आहे अजितजी, तुम्ही गुगल करून सांगा. आता थोडंसं मी बोलतो. नितीन करीर यांच्या अनिश गाडवेंना कळून जाईल कोण 7 IAS अधिकारी आहेत. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली IAS अधिकाऱ्यांची समिती शासनाने नेमली आहे. तुम्ही मला वा. परीक्षेला बोलवलंय का चर्चेला वा. बोलवलंय? त्या 7 पुढच्या- IAS अधिकाऱ्यांची नावं समजा मला नाही सांगता आली आता. ठीक आहे, बरं ऐका, जाऊ द्या, सोडून द्या. हो ऐका ना अजित चव्हाण साहेब, जाऊ द्या शासनानं नाही अहो, नाही, जाऊ आम्ही द्या. परीक्षा घेत जाऊ द्या. नाहीये. तुम्ही 7 IAS अधिकाऱ्यांची त्यांनी मग- प्रश्न विचारला, तुम्ही नाव सांगितलं, तेवढंच आम्ही विचारतो. अहो ताई, तुम्ही पत्रकार बघा. आहात. तुमच्या चर्चेला आता आलेल्या ऐका. शासनाच्या प्रतिनिधीला तुम्हाला धोरणात्मक विषयावरती विचारणं अपेक्षित आहे. तुम्ही तरी प्रश्न असं मला कसा विचारू शकता? हे गाडवेला काही विचारलं? बरं ऐका, मला आज तरी मीच विचारतोय प्रश्न. मी गाडवेला उत्तर प्रश्न द्यायला मीच मला- विचारतोय. अनिश गाडवे माझा बोलतायत. प्रश्न तुम्हाला आवडला नाही म्हणून त्यांनी विचारला. आपण समाजाच्या समोर येत असताना आपण बेसिक चव्हाण साहेब, एक गोष्टींवर मिनिट. चर्चा केली पाहिजे, धोरणात्मक गोष्टींवर चर्चा केली पाहिजे. चव्हाण साहेब, एक फतेपूरकर मिनिट, साहेबांना एकच काय मिनिट विषय संपवतो मी. चुकीचं उत्तर दिलं एकच का? मिनिटात माझा विषय मी- ठीक आहे ठीक आहे एकच अजितजी, ठीक आहे, उत्तर बोला दिलं का? गाडवेजी बोला. बरं एकच मिनिट आता जरा सगळ्यांनी चव्हाण साहेब. आता चव्हाण साहेब, एक आता मिनिट, सगळ्यांनी एक 2 मिनिटं मिनिट, थांबा. मला एक फक्त एक मिनिट, साधा एक बोलायचं आहे, मिनिट. एक साधा फतेपूरकरजी तुम्हाला बोलायचं बोलायला आहे. वेळ दिला जाईल. गाडवेजींचं म्हणणं ऐकून घेऊया. बोला. बरं जाऊ द्या, ती नावं वगैरे जाऊ द्या ताई. जे काय असेल ते मी नंतर बघून घेईल, त्यांचं काय आहे, त्यांनी ते आश्वासन काय आहे ते सगळं सोडून द्या, ती नावं वगैरे सोडून द्या. आपण धोरणात्मक विषयांवर बोलतो ना, तेव्हा धोरणात्मक विषयांवर जेव्हा बोलतो त्यावेळेस आपण योग्य तेच बोललं गेलं पाहिजे. असं अधांतरी बोलून उपयोग नसतो. 7 IAS वगैरे जाऊ द्या, तो विषय जाऊ द्या. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आज सदावर्तेंनी देवेंद्र फडणवीसांना श्रद्धेय हा शब्द वापरलाय, श्रद्धेय, आणि त्याच जागी जरांगे पाटलांना मुसके आवळा हा शब्द वापरलाय. याच्यातून कळतो, फरक कळतो. समाजाकडे बघण्याची तुमची मगाशी पांढऱ्या पायाचे वगैरे असे हे जे शब्द आहेत ना, ह्या शब्दांना समाज चांगला ओळखतोय. लबाडा घरचं आमंत्रण. आता तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो, ज्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं उद्घाटन करायला आज देशाचे माननीय पंतप्रधान आले होते, त्या निळवंडे धरणाचं कामकाज कधी पूर्ण झाले तुम्हाला साधं सांगू. या निळवंडे धरणाचं कामकाज झाले 2012 साली पूर्ण. त्याचा एक डावा कालवा करण्यासाठी 2014 पासून ते 2023 पर्यंतचा वेळ गेला आणि त्याचं उद्घाटन आज 10 वर्षांनी केलं जातं. किती शर्मेची बाब आहे बघायला गेलं तर आपल्यासाठी ही. बघा तुम्ही लक्षात घ्या या गोष्टी. ठीक आहे, आता तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगतो. निळवंडेचा तुम्हाला विषय पुढच्या गोष्टी आजचा वेगळा सांगतो. आहे. आजचा विषय नाही, ठीक आहे. आपला बोला बोला. पंतप्रधान कशासाठी आले होते हे मगाशी विषय निघाला ना. आज ते मराठा आरक्षणासाठी आलेच नव्हते, ते उद्घाटन करण्यासाठी आले होते. मराठा आरक्षण विषयावर ते केव्हा ठीक बोलतील आहे, माहितीये तुमचा का? मुद्दा ज्यावेळेस लक्षात आलाय. करण गायकरजी बोला. मेन विषय असा आहे की हे सगळे म्हणतात की बाबा काय कसं चर्चा काय आहे. आज नरेंद्र मोदी साहेबांची सभा म्हणजे ही शासकीय असते. देशाचे पंतप्रधान ज्याही ठिकाणी जातात त्या कार्यक्रमाला शासकीय प्रोटोकॉल लागला जातो. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या दरबारातला आहे. त्या दिवशी जरी राज्याचे मुख्यमंत्री दसरा मेळाव्यात बोलले असतील, दसरा मेळावा का हा काही शासकीय नव्हता. आज आम्हाला अपेक्षा होती देशाच्या पंतप्रधानांसमोर शासकीय कार्यक्रमात, कारण ह्या कार्यक्रमाचे मिनिट टू मिनिट नोंद असते, याची दप्तरी दखल घेतल्या जाते. आजच्या कार्यक्रमामध्ये राज्याच्या एक शब्दाने त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होतं. मराठा आरक्षणाचा विषय घ्यायला पाहिजे होता. तो हे दुर्दैव आहे. जी काही तांत्रिक अडचणीमुळे करण गायकर यांचा आवाज बंद झालाय. आपण अजित चव्हाण यांच्याकडनं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर घेऊया. अजितजी बोला. नाही, ते मला इतकंच सांगायचं आपल्याला की
या विषयावरती ज्या वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्यपूर्वक आश्वासन राज्याच्या जनतेला दिलेलं आहे, याच्या संदर्भामध्ये राज्य सरकार काम करतंय, प्रयत्न करतंय, ते ज्या वेळेला होणार नाही किंवा जनतेकडे एक त्याच्यातला सगळ्यात प्रभावशाली उपाय काय आहे माहितीये का, की निवडणुका तोंडावरती असताना इतक्या उथळपणे वागलं जाईल का? आता आपल्याला पंतप्रधान आले आणि मराठा आरक्षणावरती ते बोलले नाही असा प्रश्न विचारण्याचा पत्रकार म्हणून निश्चितपणे अधिकार आहे, परंतु सत्ताधारी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला अतिशय नम्रपणे हे सांगतो की राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा किंवा आदरणीय देवेंद्रजी हे या विषयावरती अतिशय गांभीर्यपूर्वक काम करतायत, त्याचा रिझल्ट आपल्याला दिसेल. आता मगाशी गाडवे म्हणाले की कोण आपला तो वकील मुंबई मधला सदावर्ते, त्याची गाडी फोडली, गुणरत्न काय त्याचं नाव, गुणरत्न सदावर्ते. आता तो तुम्हाला आठवायला हवं, तुमची माणसं ती. माझे नेते आदरणीय देवेंद्रजींना तो जर श्रद्धेय म्हणत असेल त्याचा प्रश्न. जी मी सकाळीच आपल्याला सांगितलं की भारतीय जनता पक्षाची भूमिका, जी अनिश आमचा गाडवे जी म्हणतात आणि सदावर्ते तर तुमचा माणूस आहे, सदावर्ते कोणाचा माणूस? तुमचा माणूस आहे असं गाडवे बोलतात. श्रद्धेय शब्द वापरला नाही, दाऊद- देवेंद्र फडणवीसांना श्रद्धेय शब्द वापरला आणि जरांगे पाटलांच्या मुसक्या सांगितल्या. मग तुमचा माणूस झाला ना साहेब तो. नाही, उद्या दाऊद इब्राहिम उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा माणूस आहे मी असं म्हणेल, त्याला काय अर्थ असतो का? असं काही नसतं साहेब म्हणायला आजचा व्हिडिओ पहा तुम्ही, आज त्यांची पत्रकार परिषद पहा. म्हणायला कोणी कुणाला काही म्हणू शकतं, परंतु आपण त्याला प्रवक्ते काहीतरी आहात. बेस असला पाहिजे. माझं सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की गुणरत्न सदावर्ते हा माणूस अतिशय, आपण ज्याला असं म्हणूया ना की सवंग लोकप्रियतेच्या मागे लागलेला माणूस आहे, इतका की कोर्टानं या गुणरत्न सदावर्तेची सनद रद्द केलेली. ठीक आहे. तो ठीक आहे, लोकप्रियतेसाठी आपल्याकडे असेल, शेवटची 2 पाठिंब्यासाठी मिनिटं असेल, आहेत. मला कशासाठी शेवटचा असेल, प्रश्न हा माझ्या विचारायचा आहे नेत्यांचं, अजितजी, आदरणीय देवेंद्रजींचं मला नाव घेत शेवटचा असेल, हा प्रश्न त्याचा विचारायचा आहे. आमचा मराठा आरक्षण, अजिबात धनगर आरक्षण काही असो, संबंध यामध्ये नाही. केंद्र सरकार माझं काही तर हस्तक्षेप स्पष्ट मत करणार आहे का? गुणरत्न सदावर्ते सारख्या समाजकंटकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे. मी सकाळीच या संदर्भामध्ये आपल्या चॅनलवरती सांगितलंय, मी सन्माननीय देवेंद्रजींना आजच पत्र पाठवणार आहे आणि या अशा लोकांवरती कारवाई केली पाहिजे. यापूर्वी देखील 3 दिवसापूर्वी देवेंद्रजींचं स्टेटमेंट आपण जर ऐकलं असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की राज्यामध्ये अशा पद्धतीची विधानं करणारे जे आपल्याकडे लोक शेवटची 2 आहेत, यांनी मिनिटं स्वतःचं उरलेली तोंड आहेत आवरलं अजितजी. पाहिजे. माझा शेवटचा प्रश्न जाता जाता हाच आहे की धनगर आरक्षण, मराठा आरक्षणात केंद्र सरकार हस्तक्षेप करणार आहे का? माझी आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक या ठिकाणी सर्व आंदोलकांना माझं एक सांगणं आहे की या संदर्भामध्ये राज्य सरकार पुरेपूर प्रयत्न करतंय. निश्चितपणे राज्य सरकारला कुठली अडचण आली, ठीक आहे, केंद्र ठीक आहे. सरकारचं देखील याच्यामध्ये आदित्य मार्गदर्शन फत्तेपूरकरजी घेतलं बोला. जाईल. हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ठीक कटिबद्ध आहे, फत्तेपूरकरजी चव्हाण बोला. साहेब बोला. आपण भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहात. सरकारपर्यंत धनगर समाजाच्या नेत्याची मागणी पोहोचवते, आमची मागणी पोहोचवत नाही, सामान्य सर्वसामान्य जनतेची. आमची मागणी कुठल्याही बिरोबाला 200 कोटी द्या, जे आदिवासींना ते धनगरांना द्या, 1000 कोटी द्या, 10,000 कोटी द्या, असली ठीक आहे, ठीक कधीही आहे, नव्हती कळालं. आणि नाहीये. ठीक आहे, कळालं. मुद्दा आपण लक्षात आला. फक्त करण आणि फक्त गायकरजी बोला. अंमलबजावणी सर्टिफिकेट कधी करण गायकरजी बोला. करा. आमचं एवढंच म्हणणं आहे, राज्य सरकार जर प्रामाणिक असेल तर राज्य सरकारने देशाच्या पंतप्रधानांना सांगून राज्यातल्या सगळ्या नेत्यांना सोबत घेऊन 1 दिवसीय तात्काळ अधिवेशन बोलवावं, त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे. तिकडं आमचे जरांगे पाटील, आज 2रा दिवस आहे उपोषणाचा, याकडे सरकारनं लक्ष द्यावं. आम्हाला तो सदावर्ते फिदावर्ते कोण आहे, तो मेंटल ठीक आहे. माणूस, त्याच्याशी काही घेणं ठीक पडलेलं आहे, नाहीये. ठीक आहे. अनिश दिशा गाडवेजी, तुमचं भटकवण्याचं काय काम म्हणणं आहे? करू नये. सरकारने आरक्षण ज्यांनी 40 दिवसात दिलं नाही ते पुढच्या 140 दिवसात देणार नाहीत. भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे माझी कुणाकडनं काहीच अपेक्षा नाही. मला फक्त काळजी आहे मराठा समाजाची आणि जरांगे पाटलांच्या आरोग्याची. ईश्वर त्यांच्या आरोग्याला, त्यांना उत्तम आरोग्य लाभावं एवढीच मी त्यांच्यासाठी आज प्रार्थना करतो आणि त्यांना चांगल्यात चांगलं आरोग्य मिळो. साऱ्या तमाम मराठा समाजाकडनं त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. जी, निश्चित. धन्यवाद, तुम्ही सगळे या चर्चेत सहभागी झाले त्यासाठी.